अकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा नटरंग कलागौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव याला जाहीर करण्यात आला। प्रतिवर्षी नटरंग अकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा शाहीर मधुकडू स्मृती प्रित्यर्थ नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार यावर्षी प्रख्यात सिनेनट्य अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणार आहे। पुरस्कार प्रदान समारंभ दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे, अशी माहिती अकॅडमीचे संचालक जतीन पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रसिद्ध विनोदी लोक कलावंत शाहीर मधुकडू यांच्या निधनाने संस्थेची अतिवहानी झाली आहे। आपल्या कलेच्या माध्यमातून लोकरंजन लोकशिक्षण त्यांनी केले। त्यांचा वारसा चालवणाऱ्या कर्तृत्ववान आणि कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कलाकारांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून संस्थेने हा पुरस्कार देण्याचे ठरवले। त्यानुसार आतापर्यंत शाहीर दादा पासलकर, विजय कदम, संतोष पवार, प्रशांत दामले, निर्मिती सावंत, भरत जाधव आदी नामवंत कलाकारांना या पुरस्काराने गौरवले आहे। यावर्षी सिद्धार्थ जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। रोख रक्कम ₹5,000, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ आणि पुणेरी पगडी देऊन सिद्धार्थ जाधव यांना गौरवण्यात येणार आहे। या प्रसंगी आमदार गिरीश बापट, उपमहापौर दीपक मानकर, आमदार माधुरी मिसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर कला क्षेत्रातील मान्यवर मधु कांबीकर, राघवेंद्र कळकोळ, संतोष पवार, दादा पासलकर, बाल कलाकार अथर्व कर्वे, ऋतुराज महालिम, वैष्णवी पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, अशी माहितीही पांडे यांनी दिली। नटरंग अकॅडमीच्या विद्यार्थी आणि पालक अशा 1000 लोकांच्या जनसमुदायासमोर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या प्रसंगी अकॅडमीचे 250 गुणवंत बाल कलाकार नृत्यनाद हा कार्यक्रम सादर करणार आहेत। आकर्षक ध्वनी प्रकाश योजना आणि LED मध्ये बसवलेले नेपथ्य हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले। नटरंग अकॅडमीतर्फे दरवर्षी देण्यात येणारा शाहीर मधुकडू स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार जो असतो तो यावर्षी ख्यातनाम अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना देण्यात येणार आहे। हा कार्यक्रम 31 मे या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर इथे संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। त्या प्रसंगी नटरंग अकॅडमीचे सुमारे 250 कलाकार नृत्यनाद हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत। मी राजेंद्र आंधळे, मी या संस्थेचा एक पालक आहे आणि माझी मुलगी गेली 4 वर्ष या संस्थेमध्ये नृत्य, नाटक, अभिनय याचं प्रशिक्षण घेते आहे। खरं तर हा मुळात एक नृत्याचा वर्ग असे या नटरंग अकॅडमीची ओळख सांगता येणार नाही आहे, कारण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समुपदेशन करून मुलांना संस्कार करणारा हा एक वर्ग आहे असं मी मानतो। कारण नृत्याबरोबरच या नटरंग अकॅडमीकडून इथे एक अभ्यासिकाही चालवली जाते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती विद्यार्थ्यांची जोपासावी म्हणून इथे एक ग्रंथालयही चालवलं जातं। नुकतंच डिसेंबरमध्ये इंडो थाई या सांस्कृतिक देवाणघेवाण करणाऱ्या संस्थेमार्फत 30 विद्यार्थी बँकॉक, पटाया या थायलंडमधील 2 शहरांमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करून आलेले आहेत आणि त्यामुळे आज आमच्या मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कॉन्फिडन्स वाढलेला आहे। अनेक दूरदर्शन वाहिन्या, चित्रपट या माध्यमातून विद्यार्थी आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत, याचा संस्थेला आणि मला व्यक्तिशः खूप मोठा अभिमान आहे। दरवर्षी संस्थेकडून शाहीर मधुकडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नटरंग कलागौरव पुरस्कार दिला जातो। आतापर्यंत या पुरस्काराने शाहीर दादा पासलकर, विजय कदम, संतोष पवार, प्रशांत दामले, निर्मिती सावंत आणि मागच्या वर्षी भरत जाधव अशा अनेक मान्यवर कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। लोकरंजनातून जनजागृती करणाऱ्या कुठल्याही कलाकारास सिनेनाट्य अभिनेत्याला हा पुरस्कार दिला जातो। या वर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना देऊन गौरवण्यात येणार आहे। हा कार्यक्रम पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम 31 मे 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे दिला जाणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गिरीश बापट आणि संस्थापक संचालक जतीन पांडे
यांच्या उपस्थितीमध्ये हा दिला जाणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमास दीपक मानकर, उपमहापौर पुणे मनपा, श्रीमती माधुरीताई मिसाळ, आमदार हे उपस्थित राहणार आहेत। कला क्षेत्रातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये मधु कांबीकर, राघवेंद्र कडकोळ, संतोष पवार, दादा पासलकर, त्याचबरोबर बालकलाकार अथर्व कर्वे, ऋतुराज महालेम, वैष्णवी पाटील हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी 1 महिनाभर शिबिरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, या प्रशिक्षणाद्वारे ते जे काही शिकलेलं आहे त्याचा एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या प्रसंगी होणार आहे।